सातारा जिल्ह्यात आठवडाभरात तापमानाचा पारा वाढलेला पाहायला मिळत असून सातारा शहरात 41°C तापमान असून मानखटाव तालुक्यात याच तापमानाची नोंद 43°C इतकी झाली आहे। यामुळे उन्हाची तीव्रता जाणवत आहे। अनेक ठिकाणी नागरिक शीतपेय दुकानांमध्ये गर्दी करू लागले असून सातारा जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे। यामुळे सातारा जिल्हा रुग्णालयात उष्माघात विभाग सुरू करण्यात आला आहे। नागरिकांना उष्माघाताचा त्रास झाल्यावर त्यांना तातडीने उपचार मिळावे यासाठी या विभागाची उभारणी करण्यात आली असून त्यामुळे नागरिकांनी तत्काळ जिल्हा रुग्णालयाशी संपर्क साधावा असे आवाहन अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर राहुल खाडे यांनी केले आहे। आज आता उष्माघाताचं प्रमाण वाढतंय त्यामुळे रुग्णांची संख्या वाढत चालली आहे। त्याबाबत काय सांगाल? तुमच्या इथे विभाग जिल्हा रुग्णालय तयार करण्यात आले काय सांगाल? नमस्कार, मी डॉक्टर राहुल खाडे। मी इथं अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून कार्यरत आहे। शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार प्रत्येक जिल्हा रुग्णालयामध्ये उष्माघाताच्या रुग्णांच्यासाठी वेगळा कक्ष बनवण्यात यावा अशा सूचना प्राप्त झाल्यापासूनच उन्हाळ्याची तीव्रता लक्षात घेता 1 मार्च पासून आम्ही सदरचा कक्ष सुरू केलेला आहे। परंतु अद्यापी आपल्याकडे उष्माघाताचे किंवा तशी तत्सम लक्षणे असणारे एकही रुग्ण या कक्षामध्ये आम्ही ऍडमिट केलेले नाही किंवा आपल्या दवाखान्यामध्ये उष्माघाताचा रुग्ण अद्याप आलेला नाही। आता उष्माघाताची लक्षणे अशी असतात की त्या रुग्णास चक्कर येणे, मळमळणे, उलट्या होणे, डोळ्यासमोर अंधारी येणे, हृदयाचे ठोके वाढणे, अतिशय गंभीर परिस्थिती असेल तर बेशुद्ध अवस्था होऊन चक्कर येऊन मूर्छित अवस्था येणे अशा पद्धतीचे लक्षणं सदरच्या रुग्णांच्या मध्ये उष्माघातामुळे होऊ शकतात। नागरिकांनी या बाबतीत वेळोवेळी ज्या मार्गदर्शक सूचना शासनाकडून निर्गमित केलेल्या आहेत तर त्या अतिशय साध्या सोप्या आहेत। त्यांनी उन्हाशी संपर्क टाळावा, छत्री, गॉगल, टोपीचा वापर करावा, शक्यतो दुपारच्या वेळेस उन्हात बाहेर पडू नये, भरपूर पाणी प्यावं, ताक, जलपदार्थ, लिंबू सरबत, जे ऊर्जा देणारी फळे आहेत, उदाहरणार्थ उन्हाळ्यात मिळणारे जे काही कलिंगड आहे, द्राक्ष आहेत, संत्री, मोसंबी आहेत, अशा फळांचं सेवन करावं, भरपूर पाणी प्यावं। क्वचित प्रसंगी जास्त त्रास होत असल्यास ORSचं द्रावण जे घरामध्ये सुद्धा आपण मीठ साखर पाण्याचं करू शकतो किंवा साधं लिंबू पाणी अशा पद्धतीचे जल स्त्रोतांचे सेवन केल्यास सदरच्या रुग्णास तात्काळ आराम। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू